हबीब सय्यद, तुमचं आंदोलन मागचं उद्देश काय? आंदोलनाचा मागचा उद्देश एवढाच आहे, जर हा रस्ता मोकळा केला तर कोंढवाची ट्रॅफिक मुक्त होईल। यासाठी आम्ही इथं प्रशासनाला एवढंच सांगतोय की लवकरात लवकर इथल्या रस्त्याची तरतूद करण्यात यावी, तर जो कोंढव्याचा ट्रॅफिकचा जो मुद्दा आहे तो संपून जाईल। या रस्त्यामुळे तुमची अडचण काय? या रस्त्यामुळे एवढी अडचण आहे, गेल्या 10 वर्षापासून जसं सकाळ होते संध्याकाळ होती ट्रॅफिकच बघते कोंढव्यात। आज मी या ठिकाणी अशोका म्यूज याच्या शेजारी कलवड नाला, त्याला कलवड नाला म्हणतात, या ठिकाणी साईडनी जाणारा जो रस्ता आहे बरोबर नंबर 42 या ठिकाणी जाणारा रस्ता आहे आणि तो रस्ता हबीबभाई म्हणताय की हा रस्ता चोरीला गेला आहे। महानगरपालिकेला माझी अपील आहे की आपण हा जो चोरीला रस्ता गेला आहे त्याची FIR आपले पोलीस स्टेशनला जाऊन पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी करावी आणि तो रस्ता चोरीला गेलेला आहे तो परत मिळवून द्यावा। नागरिकांच्या गैरसोयी होत आहे आणि कालच मनोज पाटील साहेब ॲडिशनल कमिशनर यांनी सांगितलेलं आहे की आज पुण्याची परिस्थिती ट्रॅफिकमुळे बिकट झालेली आहे। ज्या ठिकाणी रस्ते अडवलेले गेले ते रस्ते खुलून त्या लोकांना ते रस्ते दिले पाहिजेत ही त्यांची अपेक्षा। आणि पुणे शहरातर्फे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हबीब यांना मी पूर्णपणे पाठिंबा देतो। जय हिंद, जय भारत।